तर नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा सोनू रासने आणि आपल्यासोबत आहे सागर भाऊ. तर भावांना विषय असा झाला, आम्ही दोघं आलतो पेट्रोल पंपावरती. तुम्ही पाहू शकता मागं नागरदेवळाचा पंप आहे. नागरदेवळाचा पेट्रोल पंप आहे. आणि आत्ता विषय असा आहे, इराणचं युद्ध चालू आहे. भारतातल्या सर्व लोकांना माहिती आहे इराणचं युद्ध चालू आहे. त्याच्यामुळे पेट्रोलची थोडी टंचाई भासू राहिली. पेट्रोल कुठंच भेटत नाही भावांना. आणि आम्ही दोघं आलतो पेट्रोल टाकायला आपल्या हायबुजा घेऊन. त्या आपल्या गाड्या आहेत, 2 गाड्या घेऊन आलतो पेट्रोल टाकायला पंपावरती. पंप मालकाने डायरेक्ट सांगितलं पेट्रोल नाही आहे. भाव बी वाढले पेट्रोलची. सागर शेडवा काय म्हणते? पेट्रोलचे भाव बी वाढणार आहे. सोनू भाऊ अख्ख्या नगरमध्ये हिंडलाय, नगर शहरात कुठं पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही. तुम्हाला आता 2 मिनिटात गर्दी दाखवतो, किती लोक येतात आणि जातात. लोक बी ठरलेत पार रील बघून बघून. अवघड लोक बघा भाऊ, लोक येऊ राहिले. एक गाड्या येतात पण समोरून काय करतात ते डायरेक्ट संपलं म्हणून सांगू. डायरेक्ट म्हणतात घरी जा का गाड्या. असं गाड्या येतात पाहिलं का? आणि आपण ही गाडी आणली होती पेट्रोल भरायला. 2 गाड्या आणल्या होत्या. 2 गाड्या आणल्या होत्या. माझं तर करडून संपलं. सागर शेतचं तरी आहे. माझं तर पूर्ण टाकी रिकामी झाली भावांनो. आणि पैसे पण आणले होते मी पेट्रोल टाकायला. आता पैसे देऊन पण पेट्रोल भेटत नाही सागर भाऊ. पेट्रोल भेटा नाही. इथं सकाळपर्यंत फुल गर्दी होती, तर डायरेक्ट अचानक सांगू राहिले पेट्रोल संपलं म्हणून. नेमकं आता पैसे वाढले म्हणून हे बघा आता हे 4 व्हीलर आली ही गर्दी बघ. आणि गर्दी बघा तिथे समोर. तुम्हाला झूम करून दाखवतो गर्दी. माहिती गर्दी बघा भावांनो, गर्दी बघा. गर्दी बघा, जेवढं याच्यापेक्षा मोगल्या गर्दी होती. फुल ते पूर्ण पेशंट सगळं भरून गेला होता ते. एवढी गर्दी होती. हे ना हे हा पंपाचा परिसर पूर्ण पॅक झाला होता. एवढी गर्दी होती अर्धा 1 तासापूर्वी. आणि या अशा ठिकाणी पेट्रोल पंप आहे की इथं नाही का, या एरियातले सोडून लोक जास्त नसतात. आणि आज नगरामधून लोक इकडे बुरानगर रोडला पेट्रोल भरायला येऊ राहिले. बघा मित्रांनो, म्हणजे भावांनो या ठिकाणचा विषय असा आहे, हे जरा थोडं आउटसाईड पडतं. म्हणजे नगरचं थोडं बाहेर पडतं. 5-10 किलोमीटर बाहेर पडतं. त्यामुळे इकडे काय मला वाटलं इकडं लोकांना माहितीच नसेल नाही का. आणि मी 5 किलोमीटर म्हणजे गाडी घेऊन आलो, तर माझ्याच गाडीतलं पेट्रोल संपलं आता. आता म्हणलं आता सागर आहे आपल्या यांच्या घरजवळच या ठिकाणी. सागर शेठच्या घरी गाडी लावा म्हणलं, आपलं जावं घरी पायी आता. आणि आमचा व्हिडिओ जर मयूर भाऊ बघत असतं ना, मयूर भाऊ तुम्ही मयूर भाऊ चार्जिंगच्या गाडी, चार्जिंगची गाडी सागर शेठचा आहे भाऊ. सागर वाळके पाटलांची त्यांचा विषय होऊ शकतो. तर भावांना तुम्ही सांगता येईल तुम्ही गाडीत पेट्रोल भरून घ्या. त्यांना सांगा पेट्रोल भरून घ्या म्हणून. पेट्रोल भरून घ्या भावांना. तुमच्याकडे जर म्हणजे पेट्रोलची गाडी चार्जिंगची असेल तर विषयच नाही. पण पेट्रोलची जर गाडी असेल ना तुमच्याकडे, तर लवकरात लवकर पेट्रोल भरून घ्या भावांना तुम्ही. चला बाय बाय.